आज महाराष्ट्राचे लोकनेते अष्टपैलू कर्तृत्व ज्यांचे अंगी आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प ज्या व्यक्तिमत्वाने केला असं व्यक्तिमत्व माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचा वाढदिवस आहे। मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, त्यांचं जीवन मंगलमय राहो आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प जो फडणवीस साहेबांनी केला आहे त्या संकल्पाला पूर्णत्व येऊ दे अशी मी आई महालक्ष्मीला प्रार्थना करून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा देतो आहे। सोबतच आज महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जे अत्यंत प्रभावी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात अजितदादा पवारजी यांचाही आज वाढदिवस आहे। महाराष्ट्राच्या विकासाकरता माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे सरकार आमचं आहे त्या सरकारमध्ये वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीचा त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे, एक विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने अजितदादा सुद्धा काम करतात, त्यांनाही मी शुभेच्छा देतो। ट्विट केलं आहे तुम्ही, पत्र आहे, त्या पत्रामध्ये तुमच्या भावना व्यक्त केलेल्या आहे, काही ओळी तुम्ही त्यांच्याबद्दल लिहिल्या आहे। तुमच्या भावना काय? इतक्या वर्षापासून त्यांच्यासोबत काम करा, रेल्वेनं तुम्ही प्रवास केला, मग तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात आले, एखाद दोन टर्म्स तुमच्या सेमच आहे आमदारकीच्या जेव्हा सुरुवात झाली, तुमच्या आठवणी त्यांच्या काय? 35 वर्षापासून माननीय देवेंद्रजी आणि आम्ही एकत्रपणे काम करतो आहे आणि 35 वर्षात अनेक आठवणी आहेत ज्या नुसत्या राजकीय नाही आहे, काही व्यक्तिगत जीवनातल्या आहेत, सार्वजनिक जीवनातल्या आहे, पारिवारिक आहेत, सांस्कृतिक आहेत, सामाजिक आहेत, धार्मिक आहेत। त्यामुळे अशा खूप आठवणी आहेत। एक छोटं पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला, छोटा आग्रहलेख लिहिण्याचा प्रयत्न केला। शेवटी आपल्या आपल्या भावना असतात आणि त्या भावनाच्या माध्यमातून व्यक्त व्हावं लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी एक पत्र आणि एक लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे। माणिकराव कोकाटे यांची थोड्या वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली, ते बोलले काल मुख्यमंत्री जे बोलले ते मीडियामध्ये पाहून बोलले, याची संपूर्ण चौकशी करावी, दोषी आढळलं तर मी नागपूर अधिवेशनात राजीनामा देतो। मग आता कोकाटेजीने स्वतः आपली भूमिका व्यक्त केली आहे, त्यामुळं देवेंद्रजींनी सांगितलं आहे की या विषयाची चौकशी करतील आणि यात काही तथ्य आढळलं तर कोकाटेजीने आपला त्या ठिकाणी म्हणणं मांडलं, तर त्यामुळे मी काय त्या विषयात बोलणे काही योग्य नाही। पंढरपूरमध्ये एक मार्ग तयार झाला होता, भक्ती मार्ग, शेगाव आणि पंढरपूर। विखे पाटील तेव्हा महसूल मंत्री होते, त्या संदर्भामध्ये आरोप झाले होते, गौण खनिज जे आहे ते माफी देण्यासंदर्भात काही आरोप झाले होते, तेव्हा महसूल मंत्री दुसरे होते, आता तुम्ही महसूल मंत्री आहात। या संपूर्ण प्रकरणात नेमकं सरकारची भूमिका सध्या काय? नाही, या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न होता। शेवटी सध्याच्या महसूल मंत्र्यांना म्हणजे मला त्याचं उत्तर द्यावं लागतं म्हणून तो प्रश्न आला होता। 1/12/2022 माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांनी एक क्वासी ज्युडिशियल ऑर्डर केला, ज्यामध्ये आमच्या तहसीलदारांनी 58 कोटी दंड लावला। त्या दंडाला मग काही त्यांनी चॅलेंज केलं आणि मग सुनावणी झाली। त्या सुनावणीमध्ये तो दंड कमी करण्यात आला। त्याचं उत्तर मात्र मी सभागृहात लेखी पाठवलेलं आहे। त्यामुळं काही यूट्यूब चॅनल, काही चॅनलनी हे सांगितलं की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळ कुणाचे असो, त्यावेळी तो क्वासी ज्युडिशियल निर्णय त्यांनी घेतला होता 1/12/2022 आणि त्या निर्णयाचा त्या ठिकाणी त्यानुसार तो इम्प्लिमेंट झाला। सर, हिंदी में बताइए, देवेंद्र फडणवीस जी का बर्थडे है आज, ट्वीट करके लेटर भी आपने लिखा है, क्या भावना है आपकी? शुभकामना देवेंद्र फडणवीस जी के लिए। महाराष्ट्र के लोकनेता और महाराष्ट्र के मुख्यमंत्री हमारे सभी के परिवार के एक व्यक्तिगत जीवन में जिनका साथ मिला है और महाराष्ट्र विकसित करने का जिन्होंने संकल्प किया है, 2029 का महाराष्ट्र, 2034 का महाराष्ट्र, 2047 का महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र का संकल्प जिनने किया है, ऐसे देवेंद्र फडणवीस जी, इनका जन्मदिन है। मैं महालक्ष्मी जगदम्बा जी को प्रार्थना करता हूँ कि उनका जीवन मंगलमय रहे, उनकी हेल्थ सदा अच्छी बनी रहे, सभी उनके जीवन में मंगलमय घटनाएं हो और महाराष्ट्र के लिए जो एक 14 करोड़ जनता की आशा अपेक्षा है देवेंद्र जी से है, वो अपेक्षा वो पूरी
करने का हमेशा प्रयास करते ही है, लेकिन आज के जन्मदिन के दिन भगवान उनको इतनी मजबूती दे कि सभी की आशा अपेक्षाएं पूरी हो। मेरे भी 35 साल के उनके जीवन के व्यक्तिगत संबंध है, पारिवारिक भी है, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यों में भी हमारे कई बार साथ में हमने काम किया है। राजनीतिक तौर पे तो 35 साल से भारतीय जनता पार्टी का काम हम कर ही रहे, लेकिन एक ऐसा व्यक्तिमत्व जो रात बेरात अपराध कार्यकर्ता के लिए और व्यक्तिगत रूप से किसी के जीवन में भी कोई अड़चन आई तो एक खंबीर रूप से खड़े रहने वाले हमारे देवेंद्र जी, इनका जन्मदिन है, उनको बहुत बहुत शुभकामनाएं। साथ साथ में आज महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और देवेंद्र जी के कंधे से कंधे लगाकर जो आज फाइनेंस डिपार्टमेंट का एक अच्छा मजबूती से काम कर रहे हैं, महाराष्ट्र के एक दूसरे नेता हमारे अजित दादा पवार जी, उनका भी जन्मदिन आज है, उनको भी मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। उपराष्ट्रपती धनखड यांचा काल राजीनामा झाला, अनपेक्षितरित्या एकदम घटना घडली। विरोधक संशय व्यक्त करत आहे संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात, ते प्रकृतीच्या कारणास्तव नाही असं आरोप लावला जातो। नाही, एखादी आता प्रकृती जर आपली बिघडली असेल आणि त्या पदावर राहून आपण त्या पदाला न्याय देऊ शकत नाही, अशा वेळी असे निर्णय घ्यावे लागतात। मला वाटतं जे काही कारण त्यांनी सांगितलं आहे ते संयुक्तिक असावं, कारण दुसरं काही कारण राहू शकत नाही। धनखडजी इतकं बोलकं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं जीवन निष्कलंक आहे, त्यामुळे निष्कलंक व्यक्तीबद्दल संशय घेऊन योग्य नाही कोणी या ठिकाणी यावर काही बोलणं। आता 74-75व्या वर्षी त्यांची प्रकृती जर चांगली नसेल आणि त्याला पदाला ते जर त्या ठिकाणी साजेसं काम करणार नसेल तर मला वाटतं त्यांनी हा निर्णय घेतला असेल। संजय राऊतांनी यावर आक्षेप घेतलेला आहे, भाजपचा एक नेता 75 वर्षाचा होता, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तो उपराष्ट्रपती होईल असं म्हटलंय। संजय राऊताच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं हे 14 कोटी जनतेने ठरवलं आहे। संजय राऊत जर कमी बोलले असते तर एखाद्या वेळी 2-4-5 सीट जास्त उद्धव ठाकरेच्या वाढल्या असत्या। तर सकाळच्या 9 वाजताच्या बोलण्याने उद्धव ठाकरेच्या 10-12 सीट कमी झाल्या, विधानसभेच्या कमी बोलले असते तर सीट वाढल्या असत्या एखाद्या वेळी। आता त्यांनी आकलन करायचं आहे की जास्त बोलल्याने सीट वाढल्या की कमी बोलल्याने वाढल्या। माननीय प्रधानमंत्री मोदीजींना जनमत मिळालं आहे, लोकमत मिळालं आहे। 2029 पर्यंत मोदीजींना स्पष्टपणे या देशामध्ये 140 कोटी जनतेने सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात मोठं नेतृत्व म्हणून मोदीजींना त्या ठिकाणी निवडलेलं आहे। संपूर्ण जगाने मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं आहे, देशाने मान्य केलं आहे। मग संजय राऊतांनी आपल्या पक्षाचा नेता कोण ठेवायचा, आपल्या पक्षामध्ये उद्धव ठाकरेला प्रमुख नेता मानायचा की आदित्याला मानायचा का अजून कोणा नेत्याला मानायचा हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रीय नेतृत्वामध्ये लुडबुड करण्याचा अधिकार त्यांना नाही आहे, त्यामुळे त्यांनी फार चिंता करू नये। मोदीजी समर्थ आहे, सक्षम आहे आणि यापूर्वी 81, 82, 83, 84, 85 वर्षापर्यंत देशाचे पंतप्रधान नरसिंहराव, काही कितीतरी नाव घेता येईल आपल्याला, मनमोहन सिंगजी, असे खूप लोक 81, 82, 83 वर्षापर्यंत राहिले आहेत। त्यामुळे प्रधानमंत्री मोदीजीबद्दल इतकी का त्यांना घाई आली? त्यांनाही माहिती की प्रधानमंत्री मोदीजी असल्यामुळे आपलं दुकान बंद झालं आहे आणि पुढच्या काळामध्ये या देशामध्ये जे काही विकासाचं काम होणार आहे, विकसित भारत होणार आहे, या विकसित भारताचा जो संकल्प माननीय मोदीजींनी केला आहे, या सर्वांच्या दुकानदारा बंद होणार आहे म्हणून ते वाट पाहतात आहे। सर, सामनामधून असं म्हटलेलं आहे की भाजपचे काही नाजूक पेडड्राईव्ह समोर आलेले आहेत, त्यामुळे अनेकांची नशा उडालेली आहे। शिंदेसोबत 9 ते 10 लोक होते, नंतर गृह मंत्रालयाने त्यांच्यावर दबाव टाकून लोक उघडले। या शिड्या भाकरी आहे, खोटं बोलतात आहे, म्हणजे लोणचं लावून कळी लावून त्या ठिकाणी काही ना काही दिवसभर मीडियामध्ये काहीतरी आपलं अस्तित्व टिकवण्याकरता धावपळ करताय। काय संबंध आहे? 2025चा बोला, 2025 मध्ये 235 आमदारासहित देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे। आता ते 2018ला काय झालं, 2020ला काय झालं, 24ला काय झालं, आज महत्त्वाचं आहे। आज या राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर बोललं पाहिजे। सकाळी 9 वाजता काही विधायक सूचना आल्या जे उद्धव ठाकरेजींनी सभागृहामध्ये, आदित्य ठाकरेंनी किंवा आणि काही विरोधी पक्षांनी, आता यांनी हे जे बंद केलं पाहिजे, हे विरोधी पक्षांनी, विरोधी पक्षाचं काम आहे
की महाराष्ट्राच्या विकासाकरता 4 गोष्टी मुख्यमंत्र्यांना सांगणे. आज वाढदिवसाच्या दिवशी देवेंद्रजीला त्यांना सांगता आलं असतं की देवेंद्रजी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण या चार महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या बाबी मार्गी लावा. काही मागता आलं असतं, काही शुभेच्छा देता आल्या असत्या. देवेंद्र याचा वाढदिवस आहे आणि इकडे याची बडबड चालू आहे. त्यामुळं हे काही अर्थ नाही. वाढदिवसाच्या दिवशी किमान आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या पाहिजे की राज्याच्या मुख्यमंत्र्याकडनं काय अपेक्षा आहेत त्या केल्या पाहिजे. पण या ठिकाणी मला असं वाटतं की उगीच त्या ठिकाणी महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचं काम विरोधी पक्ष करतोय. विधान परिषदेमधल्या विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सी खेचा. आता काँग्रेसने दावा केलेला आहे की आमच्यात जास्त जागा आहे, त्यामुळं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला घेतलं पाहिजे. त्यांच्यामध्ये इतके वाद आहे काँग्रेस, शरद पवारजीच्या गटात आणि उद्धव ठाकरेकडे की विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटची पत्रकार परिषद एकत्रित करू शकले नाही. त्यांना वेगवेगळी करावी लागली. त्यामुळे आपण समजून घ्या की त्यांचा विरोधी पक्षनेता कोण बनणार, काय बनणार. तिघेही आपसात भांडतायत. निश्चितपणे बघू आता काय त्यांच्याकडे प्रस्ताव काय येतो. लोढा प्रकरणामध्ये जळगावचं जे राजकारण आहे तापलं आहे. गिरीश महाजन, एकनाथ खडसे आणि लोढा या सगळ्याच्या मध्ये अत्यंत खालच्या स्तराचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्र राजकारण ऑलरेडी सगळ्याच्या घटना घडल्या 2-3 त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आणि आता खडसे, महाजन आणि लोढा हे सगळे जे सुरू आहे हे सीडी पेनड्राईव्ह पर्यंत, हनी ट्रॅप पर्यंत पोहोचला. मी कालही सांगितलं, आजही सांगतो की माननीय खडसे साहेबांनी आपली उंची कायम ठेवून काही आरोप लावले पाहिजे. गिरीश महाजनाबद्दल व्यक्तिगत आरोप करून त्यांच्या जीवनामध्ये संशय निर्माण करून आणि नेहमीच मी खडसे साहेबांना कालही विनंती केली आपल्या माध्यमातून की या पद्धतीचं राजकारण खडसे साहेबांनी सोडलं पाहिजे. गिरीश महाजनजी अत्यंत त्या ठिकाणी निष्कलंक नेते आहेत. त्यांच्याबद्दलचा असा संभ्रम तयार करून त्या ठिकाणी खडसेंनी आपली त्या ठिकाणी पद कमी करू नये आणि गावाच्या व्यक्तिगत राजकारणात, जिल्ह्याच्या व्यक्तिगत राजकारणामध्ये तुम्ही किती दूर पण जाणार. आणि राहिला प्रश्न कोणी कोणासोबत राहायचा. आता माझ्यासोबत तुम्ही उभे आहे, उद्या तुम्ही एखादी घटना केली तर त्यात मी काय दोषी आहे. कोणी कोणासोबत त्या ठिकाणी राहू शकते, कोणी कोणाचे फोटो काढतात. आता माझ्याशी मागे दीपक काटेंनी फोटो काढला, तर दीपक काटेंनी एखादा आरोप केला म्हणजे मी आरोपी आहे का. त्याने एखादी समजा दुर्घटना केली किंवा एखादा त्यांनी गुन्हा केला, मला असं वाटतं याला पकडलं म्हणून हा दोषी आहे, त्याला पकडलं म्हणून तो दोषी आहे, हे चूक आहे. विरोधी पक्षासोबतही अनेक फोटो आहेत. म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारासोबत लोढांचे फोटो आहेत, विरोधी पक्षामधल्या अनेक मंत्र्यांसोबत लोढांचे फोटो आहेत. त्यामुळं ते लोढाच्या फोटोंशी जोडणं, त्यांच्याशी त्यांचा संबंध जोडणं हे योग्य नाही आहे. मी तर कालही चॅलेंज केलं, आताही चॅलेंज करतो. तुमच्या धमक असेल दाखवत का नाही. तुम्ही दाखवा ना 5 मिनिटामध्ये, 5 सेकंदात दाखवा. उघडा ते मीडियासमोर, इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर, प्रिंट मीडियासमोर घ्या पत्रकार परिषद की आमची सीडी आहे. नुसते खोटारडेपणा करतात. दिवसभर त्या ठिकाणी बातम्या पेरण्याचा प्रयत्न करतात आणि दिवसभर संशयाचं वातावरण तयार करण्याचं काम करतात. खरं तर महाराष्ट्राच्या विकासाचं बोललं पाहिजे. या विषयातनं विरोधी पक्षाने सर्वांनी बाजूला झालं पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या विकासाचा जो संकल्प आहे तो विरोधी पक्ष आणि सरकारी पक्षाने पूर्ण केला पाहिजे. याकरता खरं काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला वाटतं तुम्हीसुद्धा आता मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे, सर्वांनाच विनंती आहे की आज आणि उद्या आणि परवा विकसित महाराष्ट्र 2029 करता आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. हे सकाळचे 9 वाजताचे आरोप प्रत्यारोपावर दिवसभर मीडियाच्या माध्यमातून जे प्रदर्शन सुरू आहे ते आता जनता कंटाळली. याच्यावर मला वाटतं यावर मला प्रश्न विचारणे काही योग्य नाही आहे. मी आपल्याला एवढंच सांगेल की या महाराष्ट्रामध्ये आता आम्ही काम करतो आहे आणि देवेंद्रजीच्या वाढदिवसानिमित्त मात्र अजून आम्ही संकल्प केला आहे. भाजपाने आज आमचे रवींद्र चव्हाणजी, आमचे जे अध्यक्ष आहेत, त्यांनी आज या राज्यातल्या संपूर्ण बूथपर्यंत रक्तदान शिबिर, रोजगार मेळावे ते आम्ही सुरू केलेले आहेत. आम्ही महाराष्ट्राची सेवा करतो आहे. सेवेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसचा वाढदिवस साजरा करतो आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये सेवाच आमचं खरं माध्यम राहणार आहे समाजापर्यंत पोहोचवण्याचं. आणि आज देवेंद्रजीच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व ब्लड बँक फुल होतील
एवढं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी नियोजन केलं आहे, जेणेकरून हे जे आज रक्तदानाचा कार्यक्रम आम्ही केला आहे पुढच्या काळामध्ये यातनं महाराष्ट्राच्या रुग्णांना फार मोठी मदत होणार आहे. मला असं वाटतं की मी त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.